कुणाचाही बाप येऊ दे, मस्साजोग प्रकरण दबू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. आज जरांगे पाटील हे परभणी आणि मस्साजोग येथील कुटुंबियांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जनतेने 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा काढला आहे. त्याचबरोबर कोणताही जहागीरदार आला तरी हे प्रकरण दबू देणार नाही आणि मी हटणारही नाही, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की कुणालाही सोडणार नाही, पण कधी यांना तपासाला इतका वेळ का लागतो आहे, असं देखील जरांगे म्हणाले. सगळेच होणार आहेत. बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे. मी जनताच आहे ना, नेता थोडाच नेता थोडं. त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा, कधीच हटणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलंय की बीड प्रकरणातील जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करणारच आहोत. कोणी जरी असेल कवा इतके दिवस लागतात काय मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला? इतके दिवस लागतात काय? तर काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्यापाशी. एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळत. आमदार सुरेश दस यांनी मागणी केली आहे की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, ते राजकारणाच्यात मला काही देणं घेणं नाही. पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जहागीरदाराच्या अवलादीचा बाप आला तरी ते दबून नाही देणार, दबूच देणार कधीच नाही. शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय. जनता कशाला म्हणते, म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढलाय हा 28 डिसेंबरचा. आणि जनतेच्या वतीनं आहेत बीड जिल्ह्यातल्या. त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहतात, राहिलं पण पाहिजे. त्या कुटुंबावर वेळ आली ना, आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे. आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा.